नमस्कार मंडळी, मी उदयन आपटे आणि आपण ऐकत आहात मराठी अमेरिकन रेडिओ. आजच्या एपिसोडमध्ये सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ग्रामीण मराठी लेखक शंकर पाटील यांच्या मीटिंग या कथेचं डॉक्टर प्रियदर्शन मनोहर यांनी केलेलं नभोनाट्य रूपांतर. सादर करते आमच्यासारखे आम्हीच. खरं म्हणजे दिवस मावळायला सायकलीवर टांग टाकून घर गाठणारा ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी तो सुद्धा आज हापिसात बसून होता. महादू शिपाई हा हापिसाबाहेरच्या गटारावरच्या दगडी पायरीवर बसून निवांत बिडी ओढत होता आणि सरपंच हे तक्क्याला टेकून वर आड्याकडे बघत होते. गालात तंबाखूचा तोबरा होताच. तुळीला बरोबर मध्ये अशी एक गॅस बत्ती टांगलेली होती. तिनं झकास सूर धरला होता. तिची काही तक्रार नव्हती. पर सरपंचाचंच मेंटाल भडाकलं, कारण अजून कुणीच पंच मीटिंगला आलेलं नव्हतं. चबायली आता काय करावं या मेंबरांना? 7:30 पर्यंत मीटिंगला या म्हणले तर आता 8 वाजत आले आणि एका माणसाचा पत्ता नाही. मग कसं करायचं म्हणता सरपंच? नाहीतर एव्हा ना घरी बी पोचलो असतो आम्ही. घरी बी पोचलो असतो आम्ही. ही मिसरोड फुटलेली सेक्रेटरी ठेवली की असं होतं. अहो घरी जायचं नेहमीच आहे ना हो, पण मीटिंग केव्हा घेणार? दिवसा लोकांना काम असतात म्हणून कोण बी येत नाही आणि म्हणून सांच्याला मीटिंग लावली तर ही अवस्था. मेंबर्सनी कळलेलं तर आहे ना आज मीटिंग आहे म्हणून. तर हो, महादाला धाडलो होतं ना 3 दिवस अगोदर. त्यानं प्रत्येकाला सांगावा दिलाय, स्वतः प्रत्यक्ष जाऊन. असं मादा, ए मादा, अरे इकडे या गाड्या. काय हो सरपंच? मादा, अरे आज मीटिंग आहे ना व? होय की जी, आज मीटिंग आहे होय. मग कुठं आहेत रे मेंबर? हा तर बघा की अजून कशी आली नाही ती. मी बघू. हे म्हणजे मी 3 रोजा मागच सगळ्यांनी सांगून आलोय, पण अजून का आली नाही ते काय कळत नाही बघा. आज पुन्हा तू सगळ्यांनी आठवण करून देऊन आलायस ना? नाही जी, आज काय पुण्यांदा गेलो ना तुम्ही. मग आधी सूट इथून. हां सगळ्या मेंबरांच्या घराकडे जा, त्यांच्या घरात घुस आणि त्यासनी मोर घालून घेऊन ये जा. म्हणजे आत्ता जाऊ? का रे बाबा, मग काय उद्याच्याला जाणार तू? नाही तसं नाही सरपंच, पण या टायमाला कुणाच्या बी घराकडे जायचं म्हणजे तसं बेकारच. का म्हणाल तर रात्रीचे 8 वाजायला आलेत. कुणी जेवून झोपलेलं असणार तर कुणी जरा घेऊन बसलेलं असणार आणि त्यात आपण जायचं आणि कसं म्हणायचं चला मीटिंगला. मग काय मी जाऊ म्हणतोस बोलवायला? आता जातोस का देव ठेवून तुला एक? अरे चल सुट तू. सरपंच बरं सोड जातो आधी. जातो जातो जातो. खरं म्हणजे या टायमाला कोणाकडे जाणं बरोबर नव्हतं, पण आता ऑर्डर झाली सरपंचाची तसं महादा निघाला बिचारा. आधी एक घर लागलं, ते म्हणजे रामा धायगुड्याचं. घर जवळ आलं, पण ह्या टायमाला रामा धायगुड्याकडे जावं का नको हा प्रश्न पडला. कारण ह्या टायमाला रामा धायगुडे म्हणजे टाकी फुल. जर तरबत्तर होऊन आला अंगावर तर करा काय? त्यानं मनात असा विचार केला का जर कोरम भरलाच नाही तर इकडे यावं. तर असं हे घर वर्ज्य करून तो लोहाराच्या गल्लीत गेला. तिथं बापसाब लोहार म्हणून एक पंच होते. त्यांच्या अंगणात गेला आणि त्यानं हाळी मारली. तशी बापसाहेबांची बायको बाहेर आली. बापसाहेब, ओ बापसाहेब, बापसाहेब. कोण हाय? महादू? हां, का रे बाबा? पंच काय करतात? पंच पंच निजलं की रे बाबा? निजलं? वय हो, असं कसं काय निजलं? आ म्हणजे माणूस निजत नाही वय कधी? ते नव्हं, एवढ्या लवकर कसं निजलं असं म्हणतो मी. हार त्याचा असा आहे बाबा, आमच्या पंचांची झोपच पाखरावानी कवळी हाय. हं, हं, आता तू इथवर आला असशील नसशील, या कोपऱ्यावर असशील, हं. तेवढ्यात यांचा डोळा लागला बघ. अरे तिच्या काय डोळा. मी इथं आलो आशीन नशीन तेवढ्यात लागला का? होय रे बाबा, हं, आत्ताच निजलेत पंच. असं होय.
नाही मग उठवा की त्यासनी जरा. त्यासनी हा उठवा की हा मी नाही र बाबा नाही. हं? एकदा का आमचं पंच झोपलं ना की आम्ही कोण त्याच्या मोहर जात नाही बघ. म्हणजे तुम्ही ते कोण? मग आता काय सांगायला लागले मी अभि. काय र माधू, काय मीटिंग बिटिंगला बोलवायला आला होतास वय? हा हा व्हायची मीटिंगला बोलवाय आलत. असं वय. मग असं करते बाबा, उद्या सकाळी उठल्यावर सांगते ह्यासनी. हा त्यासनी सकाळी सांगून काय फायदा? मीटिंग आत्ता रात्रीच्याला आहे. असं हा मग असं कर, तूच आत ये, हं. 2 हाळ्या मारून बघ, उठलं तर घेऊन जा की. आमचं काय पण जात नाही बघ. असं वय. बरं बघतो. हा म्हादू माजघरात येऊन बघतोय तर शिण असा. 4 पदरी वाकळाच्या गादीवर हे सोलापुरी चादर बिगर तोंडावर पांघरून घेऊन हे बापसाब असे झोपलेले, काय सांगावं. म्हणजे गवयानं भल्या पहाटे उठून तंबोरा बिंबोरा लावून खर्ज लावावा की नाही तसा सूर धरल्याला. तोंडावरची चादर प्रत्येक वेळी लपाक 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 अशी हालती आली. हे बघितल्यावर म्हाद्याला वाटलं आपण हाळी मारली आणि एखादी तारबीर तुटली तर करा काय. त्यानं हळू आवाजात हाक मारायला सुरुवात केली. बापसाब हो बापसाब 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 ओ बापसाब. कोण त्यो? मी महादू शिपाई मीटिंगला बोलवाय आलोय. मीटिंग? हा आईला मीटिंग काढली का? तू मीटिंगला बोलवाया आलायस खरा, अरे पण मी झोपलोय. आता झोपलोय म्हणता, आता उठवायचं कसं तुम्हाला? नाही पण याच आता ते सरपंच लय खवळला तो. ते खवळला असतील, पण मला लई गडद झोप लागली रे. गडद झोप लागले. नाही मी काय म्हणतो, नाही इथं पडायचं ते तिथं येऊन पडा की. छा छा छा, अजिबात नाही जमणार. नाही म्हणजे काय आहे, आपण आला असता म्हणजे बरं झालं असतं. आज बेत बरा होता. बेत? बेत बरा आहे का? म्हणजे अगदी संगीत चहा का? हा तर हो. हा, बिस्किट फिस्किट, हा तर चिवडा फिवडा? हो ते सगळं चला उठा. अरे चल की मग. हा. चल हायगाई कसली करतोस? हा चला. अरे तू कुठं चाललास? नाही तुम्ही व्हा मोर, मी बाकीची मेंबर गोळा करून येतो. जा. आता म्हादू कोळ्याच्या गल्लीत आला. ते शंकर अण्णा म्हणून एक पंच होते, त्यांच्या दारात जाऊन त्यानं हाळी मारली. तिथं बी शंकर अण्णांची बायको बाहेर आली. शंकरांना ओ शंकरांना. महादू, का रे बाबा, काय मीटिंग बिटिंगला बोलवायला आलास का काय आत्ता? अवयची मीटिंगला बोलवायला आलतो. वय, अरे ते मीटिंगला म्हणूनच गेलेत की र? हा तिथं नाहीत? नाही जी, म्हणजे मी बाहेर पडूस तर काय आले नव्हते. तुला बाहेर पडून किती टाइम झाला? मला काय आता अर्धा घंटा झाला असेल. बघितलंस का? अरे त्यासनी जाऊन चांगलं 3 घंटा झालं की र? हा मग काय कुठं तरी बसला असतील. कुठं तरी? अरे कुठं तरी काय? अरे बसायचं तिथंच बसलं असतील. म्हणजे कुठं म्हणता? कुठं म्हणता? तुला ना ठाव नाही? हं? अरे जगाला ठाव आहे आणि तुला ठाव नाही वय? आता बसला असतील त्या फुट्टाणीकडं, चंपा पर्टिनीच्या घरात. आता असू दे. हा आता माझं एक काम कर, काय ते? असंच त्या चंपाबाईच्या घराकडं जा, तिथं हाईत का नाही ते बघ, आणि असलं तर लगोलग आधी मला सांगायला ये. मग त्यांची मीटिंग काढते बाहेर. आता तुम्हाला नाही तरी कसं म्हणायचं? पेष्टन तापाव तसं तापल्या बाई. बरं जातो. म्हादू कोळ्याच्या गल्लीतनं बाहेर पडला, पेटत आला. पेट ओलांडून एक गल्ली पार करून टोकाला चंपा पर्टिनीच्या घरासमोर आला. बघतोय तर दारातनं शिण असा. सोप्याला जोडी बसल्याली आमने सामने. हे शंकरांना म्हणत्याले, झोपाळ्यावर बसून पानाचं देठबीट खुडत्यालं आणि चंपाबाई म्हणत्याली समोर भिंतीला पाठ लावून. एका पायाचा गुडघा वर करून वर केलेल्या गुडघ्यावर हाताचा कोपरा टेकून
हाताचा मुठका गालाला लावून बसलेले आणि गुलुगुलू गुलुगुलू बोलणं चालल्यालं. महादू सिनेमा बघितल्यागत तिथं बघतच राहिला. अखेर शेवटी शंकरांनांचंच त्याच्याकडं लक्ष गेलं. भाद्या, तू इकडं आमच्या घराकडनं आला का? होय की, तुमच्या घराकडनं आलोय. आमची माणसं काय बोलली का? वयजी, त्या म्हणाल्या हे असं आणि ते तसं आणि हे तर आहेत का बघ म्हणाल्या. आणि 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 असेल तसं लगोलग सांगायला म्हणाल्या. असं हं, मग आता असं कर, हां तू असाच आमच्या घराकडे जा हां आणि इथं नाहीत तसं तिथं सांग. हां. आणि तिथं सांगितल्याचं सांगायला तिकडं मीटिंगकडे ये. हा, मी निघालोच मीटिंगला. हां. काय म्हणला सा? हो राज, काय बोलला? नाही नाही, आज मीटिंगला जायचंय. आज जरा महत्वाची मीटिंग आहे. वय, मीटिंगला जायचंय. कवान हाय ते 15 वारांनी आलाय. आज आम्ही गोडधोड केलंय. निवांत गप्पा गोष्टी करायच्या, जेवायचं, खायचं, का मीटिंगला जायचं? ओ सोडा हो चंपा काकू, सोडा त्यांना, सोडा. नाही ते सरपंच लय खवळला तो. सोडा हो त्यांना, सोडा. जाकी मोड द्या. ते येतील नाही तर राहतील. तुला काय करायचंय? जा तू. त्याचं काय आहे, आज जायला पाहिजे. आणि हे बघ, आज संकष्टी आहे का नाही? हा, म्हणजे चांद उगवल्यावर जेवायचं. आता चांद उगवायला मीटिंग करून येतो की. जेवल्याशिवाय काय जात नाही मी. काय काळजी करू नको, येतोच मी. हा, महादू आपला पुन्हा आपल्या कामगिरीवर पुढे निघाला. पुन्हा त्या शंकरानांच्या बायकोला निरोप द्यायचा होता. शंकरानांची बायको उंबरा धरून बसलीच होती. वहिनी, ओ वहिनी. आहेत का रे तिथं? हा, ते नाहीची नाहीत तिथं, नाहीत. नाहीत नव. हा. बाबा, आता माझा जीव भांड्यात पडला. पाप आलं तर माझ्या मनात. अगं बाई, मीच वाईट, जा तू, जा र बाबा. हा, येतो मी. मग ग्रामपंचायतीचा आमचा शिपाई आपल्या कामासाठी मोकळा झाला. तिथनं बाहेर पडला. आता पेटेत आला. पेटेत एक देसाई अण्णांचा वाडा होता. हे देसाई अण्णा म्हणजे 100 नंबरी वाडा. आणि देसाई अण्णा म्हणजे काय बोलायचं कामच नाही. कर्नाटकातनं घर जावई म्हणून महाराष्ट्रात स्थायिक झालेलं हे आडमाप रोमणाच्या रोमणागडी देसाई अण्णा वाड्यात येरझाऱ्या घालत होतं. आणि कोण येईल त्या गड्याला कामाला लावित होतं. महादू वाड्यात आला. देसायांना, ओ देसायांना. ये रे ये बाबा ये. अरे देवानं धाडल्या गतच आलास की रे तू. अण्णा ते मीटिंगला बोलवाय आलोय. चला. अरे काय मीटिंग काढतोस रे? मीटिंग काय आम्हाला नवीन आहे काय रे? गेली 15 वर्ष मीटिंगच करत बसलोय की रे बाबा. हा, ते पायातलं काढून आत ये की रे बाबा. काय ते? आत ये. हा. अरे ते धोतर खोच की रे. काय? अरे माझ्या चेहऱ्याकडे काय बघतोस? धोतर खोच म्हटल्यावर कळत नाही काय रे? खोच धोतर. हा. आणि ये बघ कशी पोती उचलालेत. हात लाव बरं. अरे लाव की हात. अण्णा ओ ते काय आता बर करतो अण्णा. हा. हा, हा. अण्णा, काम झालं बघा. हम्म. आता येताय ना मीटिंगला? कसली रे बाबा मीटिंग? ग्रामपंचायतीची. आम्हाला काय दुसरं काय हाय का नाही रे बाबा? काम गेम. आतापर्यंत ह्याच कामात गुंतून पडलोय. अजून जेवलोय का खाल्लोय? आमच्या पोटात काय अन्न का भिन्न? अरे आम्ही मीटिंगच करत बसावं काय रे? खुळ्यागत म्हणतो मी. काय देवानं काय दिलंय की नाही आम्हाला? अक्कल बिक्कल म्हणतो मी. हा, आता मग काय तुम्ही येत नाही म्हणताय? मग काय सांगायला लागलो रे तुला? कळत नाही का काय? मग मी जाऊ? कशाला उभा राहिलायस? बर जातो. ये महाद्या. हा. अरे इकडे ये. हा, काय येता का अण्णा मीटिंगला? काय विचारतो रे? तोंड भरून विचारतो की रे काय येता का अण्णा म्हणून? हा. तुला मग काय सांगायला लागलो रे मगापासून? 17दा सांगितलं ते कानडीत का मराठीत रे? एक जाता जाता काम कर की रे माझं. काम आता आणि अण्णा आता काय हो अण्णा? अरे ते एक आमच्या बैल जोडीचं खांदा आलाय. काय म्हणतो मी? उद्या मोठेचा खोळंबा होणार. जाता जाता बैल जोडी तेवढी कोणाची तरी सांग की रे मोठेला. अण्णा मला आधीच लई टाइम झालाय. सरपंच लय ओरडतील मला. आपण जर आणि कुणाला सांगितलं तर बरं होईल बघा अण्णा. आणि कुणाला सांगितलं तर बरं होईल. हा, हा, हा. आता तू मला शिकवतो काय रे अक्कल?
हा अरे तू काय लायकीचा माणूस तर म्हणतो मी. तुम्ही सरपंचाच्या गोठ्यातलं शेण काढशिला, पण आमच्या घरातली एक काळी इकडची तिकडे करणार नाही की रे तुम्ही. अहो अण्णा आता एवढी पोती उचलली की असं ते काय काय मनानं काय काम केलास का रे तू? आम्ही बळजबरीनं जू खांद्यावर ठेवलं म्हणून राबलेले ते. आम्हाला काय कळत नाही का काय? ते आता असं कर, हा तू जाऊन नको सांगू बाबा. आता मी आता एकाला 10 गडी शोधतो बघ. मला काय कमी आहे रे म्हणतो मी. अण्णा तू सोडत नाही. अहो अण्णा सांगतो, राहू दे सोडा, आता मी सांगतो कुणाला तर. अण्णा काय रे अण्णा? अण्णा का व्यालेल्या म्हशीचा गिण्णा मला सांगायला आलाय? तू जा रे, तू काय सांगू नको. अहो, मी अण्णा. एकाला 10 गडी शोधतो. अण्णा आणि तू ऐका. सोड रे, अहो सोड अहो, रे. अण्णा ऐका तर. महाद्याला देसाई अण्णांनी हाकलूनच बाहेर काढला. आता तिथनं बाहेर पडल्यावर त्याला वाटलं कोरम भरतोय का नाही कोणास ठाऊक. म्हणून अगदी सुरुवातीला जे घर वर्ज केलं होतं, रामात धायगुडे टाकी फुल, त्याच्याकडे यायची पाळी आली. ह्याच्या छातीत धाक धुक. चौकात ह्याचं नालचं पायतान वाजलं आणि आवाज आला. कोण आहे बाहेर? अरे बापरे, टाकी फुल झालेली दिसते, करंट जोरात आहे. दायगुडे, मी आहे जी महादू शिपाईजी. महादू. महादेव आत याच. हा कोण आपण? कुठं तर बघितल्यासारखं वाटतंय. अण्णा मी जी महादू शिपाईजी ग्रामपंचायतीतनं आलोय. महादेव आलं ध्यानात. मी वाटच बघत होतो कोणाची कंपनी मिळते. गल्लास घ्यायचा. हा गलास? नाही जी, नाही, मी त्यातला नव जी. त्यातला नव? मग कशातला आहे तू? नाही जी, त्या पापात मला पाडू नका. बाप, अरे ऋषी मुनी घेत होते. गल्लास घ्यायचा. अण्णा अहो तुम्ही कुठं, मी कुठं. कुठं? महादेव म्हणजे देवांचे देव. तुम्ही चुकून आमचं शिपाई झाला. अण्णा खरं म्हणजे कमीत कमी सरपंच व्हायला पाहिजे तुम्ही. अहो अण्णा काय बोलायला लागलाय तुम्ही अण्णा? काय बोलता? अरे मी खरं बोलतो. तुला वाटत असेल मी पिऊन बोलतो. खरं सांगतो, मी पिलेलो हाय आणि म्हणून सत बोलतो. काय सत? पुढच्या टायमाला आम्ही तुम्हाला उभं करणार इलेक्शनला. इलेक्शनला उभं करणार आणि सरपंच म्हणून निवडून आणणार. अरे पैसा सोडू, जिप्पा उडू, दारू पाजू आणि मतदानाच्या टायमाला मतदानाच्या टायमाला तरंग जायला पाहिजे. टाईट करून सोडायचं. काय मतदान केलं का नाही कळही नाही पाहिजे. अण्णा आम्हाला कसलं काय उभं करणार तुम्ही अण्णा? तुमच्या सारख्यांचं खरं म्हणजे आमच्या सारख्यांनी रोज दर्शन घेतलं पाहिजे बघा. महादेव अहो तुमचे पाय उठेत. अहो तुमचे पाय काढून ठेवा, आम्हाला दर्शन घ्यायचंय. महादेव. अण्णा राहू दे अण्णा, मी जातो. पाय काढून ठेवण्याची भाषा आल्यावर महाद्यानंच काढता पाय घेतला. धाड जिना उतरून पसार. तिथनं बाहेर पडला. आता गावात आणखीन एक पंच म्हणजे तारामावशी. त्यांच्याकडे निघाला. तारामावशी आपल्या साळकाया माळकाया गोळा करून अंगणात गप्पा छटीत बसली होती. तारामावशी, ओ तारामावशी. कोण महादू? का र बाबा माझ्या, काय मीटिंगला बोलवाया आलास काय? हा भाईजी, मीटिंगला बोलवाय आलोय. असं होय. हा हार तू आलास, पर मी कुठली येते रे मीटिंगला? काय झालं? काय झालेलं नाही, पर आमच्याकडं घोटाळाच हाय. घोटाळा? कसला घोटाळा? म्हटलं तर घोटाळा, हं? नाही तर नाही, हं? पण जरा घोटाळाच हाय. असं काय घोटाळताय? काय सांग की काय घोटाळा आहे ते?
त्याचा असं हाय बाबा, म्हणजे आमच्या घरात आमची 5,000ची म्हस व्याला झालेली हाय. तिला गोट्यात बांधून मी कसली येते रे मीटिंगला. हा त्याच्या एवढाच घोटाळा आहे होय? म्हणजे तिकडं आल्या आल्या म्हस इकडे घोटाळा करते का काय? तेच रे, आपण जाऊन जरा म्हशीचं चरित्र बघू चल. बरं या बघू. बघ बाबा बघ, काय म्हणतीय म्हस, तिचा विचार काय, तिचं नूर काय. तारा मावशी, मीटिंग होईल. नाही, मीटिंग होईल काळजीचं कारणच नाही. काय घोटाळा. 1-2 रोज तुम्ही घोटाळ्याचं नावच काढू नका. आज काय मीटिंगचा घोटाळा होत नाही. हा मग चल की बाबा, माझं काय जातंय, मीटिंगचा घोटाळा नाही होत ना. नाही नाही नाही. हा चल मग, चिवडा फिवडा हा हा हा. चहा पाणी. ह, ह, ह. हा मग चल चल. चला चला चला. ही तारा मावशी एकदा मीटिंगला यायला तयार झाली. महादाला दसऱ्याची शिकार साधावी असा आनंद झाला आणि तारा मावशीला घेऊन तो हापिसात आला. त्याला बघितल्या बघितल्या सरपंच खवळलं. आता यो महादू काय बोलणार? त्यानं प्रजेची कुठं कुठं आणि किती कामं केली होती. त्यो गप खांबाला टेकून उभा राहिला. तारा मावशी आत आली आणि बघती तर काय, बापसाब लोहार जे तिथं पडायचं ते हितं पडायला आलेलं, पडूनच होतं. त्याने घरात जसा सूर धरला होता तसाच हितं लावला होता. सरपंच हे घ्या. अहो हे काय तारा मावशी, अहो मी काय तपकीर ओढतो का? अहो तुम्ही वडू नका, ही चिमूट घ्या आणि ते बघा बापसाप कसं घोरायलेत, त्यांच्या नागपुडीत कोंबा. आक्षी चहा झाला काय? चहा झाला काय? मीटिंग झाली काय? अजून झाली नाही काय मीटिंग? अहो घोरणार ओ बापसाब, अहो आम्ही तिकडं आमची 5,000ची म्हस व्याला झालेली तिकडं गोट्यात बांधून आलो या, आणि तुम्ही घोरायला लागलायसा वय. उठा उठा. हा लई त्रास झाला. काय वाजलं? काय वाजलं नाही, आता आधी उठून बसा, जागे वा पहिले. हा माझा पहिला ठराव घ्या. आज आधी चहा करण्यात यावा आणि मग मीटिंग घेण्यात यावी. ना इकडे इकडे. आणि तिकडं कोण आहे? ओ तिकडं कोण उभे? अरे बाहेर कोण उभे? शंकरांना. अहो आत या ना, बाहेर का उभे? काय रे काय बघतोय? चांद उगवला का ते? चांद उगवला का बघतो? अहो तुम्हाला चांदाला घेऊन काय करायचंय? आता इथं इथं मीटिंगकडे लक्ष द्या ना. उगीवला, चांद उगीवला. मध्यानरात झाली, मीटिंग मोरा ढकला. खरंच की रे, चांद वर आला. होय, आता मीटिंग मोर ढकला. मोर ढकला, मोर ढकला. काय मोर ढकला? आपला ठराव काय पास झाला? आधी चहा करण्यात यावा, मग मीटिंग घेण्यात यावी. मोर काय ढकला मग? आणि ढकलत ढकलतच आज 3 महिने इथपर्यंत ढकलत आणली. आता आणि पुढे ढकलायला सांगताय? आधी आत या, आधी आत या. इथं बसा, बसा इथं. बसायचं घ्या. हा. ओ बापसाब या बसा. घ्या मीटिंग घ्या. घ्या मीटिंग. काय मग सरपंच, मीटिंग घ्यायची का कसं? घ्यायची का कसं? कोरम भरलेला आहे. हा असा. मग आधी अजेंड्यावरचं पहिलं कलम वाचा काय येते आणि मीटिंगला सुरुवात करा. ग्रामपंचायतीची स्थापना होऊन 15 वर्ष झाली, तरी जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतीची ढाल आपल्या ग्रामपंचायतीला अद्यापही देण्यात आलेली नाही. हा जो घोर अन्याय झालाय, तो अन्याय निवारण्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जावं आणि तिथं आपलं गाऱ्हाणं मांडावं आणि या बाबतीत या शिष्टमंडळात कुणाकुणाला घेण्यात यावे याची चर्चा करणे. हा फार महत्वाचा विषय. बरं, म्हणजे चर्चा करूया आता याच्याबद्दल. म्हणजे बायका किती,
माणसे किती, बीसी किती, ओबीसी किती, याच्यावर प्रत्येकाने आपापलं मत मांडावं. चला बोला बोला. आम्हाला काय म्हणायचंय? आणि अशा प्रकारानं मीटिंग सुरू झाली. आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध ग्रामीण मराठी लेखक शंकर पाटील यांच्या मीटिंग या कथेचं नभोनाट्य रूपांतर. मूळ कथा शंकर पाटील, नाट्य रूपांतर डॉक्टर प्रियदर्शन मनोहर, दिग्दर्शन आणि ध्वनी संकलन उदयन आपटे, ध्वनिमुद्रण ध्वनी जॅम रूम औंध पुणे. भूमिका आणि कलावंत सेक्रेटरी आर्य कुलकर्णी, सरपंच आणि रामा धायगुडे योगेश महाबळ, महादू उदयन आपटे, बापसाहेबांची बायको जुई बर्वे, बापसाहेब महेश शिंदगी, शंकर अण्णांची बायको चारुता महाबळ, शंकर लोहार आणि देसाई अण्णा प्रसाद बर्वे, चंपा आणि तारामावशी धनश्री कुलकर्णी आणि शंकर पाटलांच्या भूमिकेत यशवंत कुलकर्णी. निर्मिती मराठी अमेरिकन रेडिओ.